वडिलांच्या अंत्यविधीसाठी निघालेल्या कुटुंबावरती काळ्यानं घाला घातला। या घटनेमुळे जगबुडी नदीवरील अपघातांचा हॉटस्पॉट ठरत असलेल्या पुलाचा प्रश्न हा या निमित्तानं पुन्हा एकदा चर्चेत आलाय। बघूया। कारची झालेली अवस्था पाहून अपघाताची भीषणता लक्षात येईल। या कारमधून प्रवास करणाऱ्या 7 जणांपैकी 5 जणांचा मृत्यू झालाय, तर 2 जण गंभीर जखमी आहेत। वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी मीरा रोडहून देवरुखच्या दिशेने निघालेल्या मिताली मोरे यांचा अपघातात करुण अंत झाला, तर मिताली यांच्यासह त्यांचा मुलगा निहार आणि अन्य तिघांनी आपला जीव गमावला। माझ्या पाठीमागे पाहू शकता, हाच तो जगबुडीचा पूल आहे ज्या ठिकाणी मुंबईवरून देवरुखच्या दिशेने जाणारी जी किया गाडी होती, ज्याच्यामध्ये मोरे आणि पराडकर हे कुटुंब प्रवास करत होतं। त्या कुटुंबाचा या ठिकाणी दुर्दैवी कुटुंबावर मोठा घाला घातला गेला आहे। या अपघातामध्ये नक्की किती जण या ठिकाणी जखमी झाले, तर 7 जण या अपघातामध्ये जखमी झाले होते आणि त्याच्यातील 5 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर 2 जण हे अतिशय या ठिकाणी गंभीर परिस्थितीमध्ये आहेत। मिताली मोरे, निहार मोरे, मेघा पराडकर, सौरभ पराडकर आणि श्रेयस सावंत या 5 जणांनी अपघातात जीव गमावला, तर विवेक मोरे आणि परमेश पराडकर हे गंभीर जखमी आहेत। पूर्वी जोगेश्वरी इथे शिवसेनेचे शाखा प्रमुख असलेले मोहन चाळके हे संगमेश्वरच्या कार्ली इथे राहायला होते। तिथेच त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूची बातमी मीरा रोड इथे राहणाऱ्या त्यांच्या मुलीला मितालीला समजली आणि लगेच मोरे कुटुंबीय मिताली, त्यांचे पती विवेक, मुलगा निहार हे संगमेश्वरला जाण्यासाठी निघाले। सोबत त्यांचे मित्र परमेश पराडकर आणि त्यांच्या पत्नी मेघा सुद्धा निघाल्या। मिताली यांचा भाचा श्रेयस सावंत सुद्धा त्यांच्या सोबत निघाला। वडिलांचं अंत्यदर्शन घेता येईल या आशेनं निघालेल्या मिताली आणि त्यांच्या कुटुंबावर सोमवारी पहाटे जगबुडी पुलावर काळ्यानं घाला घातला। ही घटना जितकी दुर्दैवी आहे, तितकीच ती काही प्रश्न उपस्थित करणारी आहे। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम रखडलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या होणाऱ्या अपघातांना नक्की जबाबदार कोण आहे? कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची पाहणी केली होती, परंतु आज हा झालेला भीषण अपघात राज्य शासन किंवा राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या कर्तेपणाबाबत मोठा प्रश्न निर्माण करत आहे। अपघातानंतर खासदार रवींद्र वायकर यांनी खेड गाठलं। रुग्णालयात जखमी असलेले मोरे आणि पराडकर यांची विचारपूस केली आणि जगबुडी नदी पुलावरची ही जागा अपघातांचा हॉटस्पॉट झाल्याचं म्हणत चिंता व्यक्त केली की ज्या ठिकाणी ॲक्सिडेंट होतोय तो ॲक्सिडेंट पॉईंट झालेला आहे आणि त्याच्यामध्ये अनेक अपघात झाले आणि त्या अनुषंगाने मी मनीषा म्हैसकर ज्या आहेत आपल्या सचिव PWDच्या, तर त्यांच्याशी पण आता बोलतो आहे मी, पण त्या ट्रॅव्हलिंगमध्ये त्यांचा मेसेज आला, परंतु इथले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जे आहेत त्यांच्याशी बोललेलं आहे, तुम्ही रेक्टिफाय करा कुठे किती वेळा ॲक्सिडेंट झाले, काय झालं, आणि ती ताबडतोब जिथे ॲक्सिडेंट पॉईंट आहे तिथे आपल्याला चांगलं काय करता येईल आणि पुन्हा ॲक्सिडेंट काय नाही होणार या दृष्टीने कामं करायला पाहिजे आणि तो फॉलोअप घेऊन तात्काळ ते केलं जाईल। खासदार वायकर म्हणतायत त्यातही तथ्य आहे। अगदी अलीकडेच घडलेल्या काही घटना याची जाणीव करून देत आहेत। 11 जून 2024 मुंबईहून गोव्याकडे जाणारा कंटेनर जगबुडी नदीत कोसळताना थांबला। 18 मे 2024 कंटेनर उलटून चालक नदीपात्रामध्ये कोसळला। 15 एप्रिल 2024 मालवाहू ट्रक दुभाजकावर आदळून अपघात झाला। 23 डिसेंबर 2023 मुंबईहून गोव्याच्या दिशेनं निघालेला कंटेनर भरणे जगबुडी पुलावर कलंडला। जगबुडी पूल कसा अपघातांचा हॉटस्पॉट ठरलाय हे सांगणाऱ्या या घटना, पण तरीही प्रशासनानं याची दखल घेतली नाही आणि मिताली मोरेंसह 5 जणांना आपला जीव गमवावा लागला। या घटनेनंतर तरी या पुलाच्या सुरक्षेबाबत अधिक कठोर उपाययोजना होतील अशी अपेक्षा व्यक्त होतीये। अनुज जोशी, पुढारी न्यूज, रत्नागिरी।